हॅलो. हॅलो. मळभागे सर बोलतायत ना? हा बोला ना. सर शिवराम मस्के बोलतोय, मुक्ता शिक्षक संघटनेचा अध्यक्ष. हा बोला ना सर. आपले टप्पावाढीच्या आदेशाच्या संदर्भामध्ये काय हालचाल आहे सर? टप्पावाढ? हा. हा हा. नेमकं हॅलो. स्टेटस काय आहे सध्या आपल्या जिल्ह्याचं? काय नाही चालू आहे तिथं टप्पावाढ देणं चालू आहे. देणं चालू आहे का? हो चालू आहे की. किती शाळांचे दिले आतापर्यंत? एक्झॅक्ट आकडा सांगता येत नाही. 23 शाळेचे तर दिलेत. बरं मला एक सांगा, आता किती आहेत आपल्या टोटल शाळा प्राथमिकच्या किती आहेत तिथे? आकडा तुम्हाला उद्या सांगाल ना सर सकाळी. तरी अंदाजे आता मी घराकडे आलोय. नाही तरी अंदाजे मला आकडा समजेल का? नाही आता अंदाजे असं नाही सांगता येणार, आता शाळेची संख्या मोजून समजा सांगावं लागेल तुम्हाला. 100 असतील की नाही कमी असतील, तेवढे नाही. तेवढे नाही आता 70-80? 23 नाही तेवढे नाहीत. हा 23-24 झालेत आता. हा मग 70-80 किती आहे असं? असतील तेवढे 50-60 शाळा असतील. बरं ऐका आता. हम्म. तुमच्याबद्दल तक्रार आलेली आहे सर आमच्याकडे. हा हा. की तुम्ही प्रत्येक शाळेला फोन लावून, हा. म्हणजे मी अतिशय जबाबदारपणानं बोलतोय बरं. शिवराम हा हा. मस्के बोलतोय, परत एकदा सांगतोय. शिवराम हम्म मस्के मुक्ता शिक्षक संघटनेचा राज्याध्यक्ष. हम्म. तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही हम्म. प्रत्येक शाळेला फोन लावून त्या शाळेच्या प्रत्येकी कर्मचारी हम्म. यांना 20,000 रुपयाची डिमांड करताय प्रत्येक शाळा वाईज. नाही नाही तर काही गैरसमज व्हायलाय, चुकीचं आहे सर ते. नाही नाही आम्ही वन डे चुकीचं. कॅम्प ऐका लावलाय ऐका तिथं. ऐका ऐका मळभागे सर. हम्म. मला सांगा, जर सगळ्या शाळा एका वेळेला टप्पावाढीसाठी पात्र ठरलेल्या आहेत, हम्म. जर टप्पावाढीसाठी शाळा पात्र ठरल्यात, तर एका शाळेला बोलवून तुम्ही आदेश का देताय मग? नाही सगळ्या हा? शाळेला दिले की, आज जेवढ्या सह्या झाल्या तेवढ्या देऊन टाकले, जेवढे नाही आले ते. सगळ्याला एकाच वेळेला एकाच ठिकाणी तुम्ही आदेश दिले पाहिजे. तसंच करायला होत ना, आम्ही कॅम्प लावलंय की. नाहीतर का आम्ही सरळ चौकशी लावायला लावता. मागं नाही पुढे नाही 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 अजिबात आम्ही पाहणार कॅम्प नाही लावून तर दिलंय. सुजित आज सर. जेवढे झाले सह्या ऐका तेवढे, ऐका आज जेवढे ऐका आले तेवढ्यांनी माझं देऊन ऐका टाकले. पहिली. कारण हे लोक अगोदरच पिचलेले आहेत, अगोदरच हम्म नडलेले आहेत. एक तर हम्म 15-15, 20-20 वर्षापासून उपाशी आहेत. आणि हम्म प्रत्येकी जर तुम्ही 20-20 हजार रुपयाची डिमांड जर करत असाल, म्हणजे एक शाळा हम्म. नाही म्हणलं तरी 2 लाखाच्या घरामध्ये चालली. असं जर नाही तुम्ही नाही 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 चुकीचं आहे लोकायला सर, जर चुकीचं ऐका काहीतरी ऐका गैरसमज मळभागे सर, व्हायलाय. चुकीचं असली माहिती तर तीही मग मी त्या बाबतीत जिम्मेदारी घ्यायला तयार आहे. हो हो नाही नाही पण 100% याच्यामध्ये चुकीची आहे. आता सत्यता, कारण माझ्याकडे ऑडिओ क्लिप आल्यात काही. काय हम्म. मी त्या ऑडिओ क्लिप सरळ आयुक्त साहेबाला देईल पहा या बाबतीमध्ये. नाही नाही त्यामुळे मी काहीतरी गैरसमज व्हायलाय हा सर, याच्यामध्ये असं काही झालेलं नाही. वन उद्या डे मध्ये उद्या आम्ही जर कॅम्प लावलाय. तुमचे सगळ्याचे आदेश जर भेटलेले आम्हाला माहीत झाले नाही, हम्म. आणि एकत्रित द्या, कॅम्प लावून एकत्रित द्या ते आदेश. तसंच द्यायलो ना, आता हा. इनवडून जेवढ्या फाईली आल्या कॅम्प लावून तेवढ्या कारण सगळ्या एकाच दिवशी मध्ये जर सह्या अशा गेलो आम्ही. प्रकारचं लूट जर करत असाल, तर हे अतिशय चुकीचं आहे आणि गंभीर बाब आहे ती. नाही 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 काय बिलकुल बिलकुल तसं काहीच हा नाही. वन डे मध्ये करायला म्हणजे हे तुम्हाला मी खात्री तुम्हाला करायची अतिशय असली. सौम्य भाषेमध्ये सांगायला लागलोय. नाही नाही एकच मिनिट मला थोडंसं ऐका. हा एकाच दिवसामध्ये आम्ही ते सगळेच फायली एका उद्या दिवसामध्ये द्यायचे, साहेबांना एकाच दिवसामध्ये सगळ्या बोलवा तसेच द्यायला होतं. आणि तुम्हाला सगळ्याला थोडंसं समोरासमोर गैरसमज द्या. झाला असेल तर तुम्ही काय करा, युव साहेबांना विचारा, एका दिवसात द्यायला का नाही विचारा, खात्री नाही, करून बघा. युवा साहेबांसोबत आहे माझे चांगले संबंध आहेत. युवा साहेबाला मला बोलायला भाग पाडू नका. त्याला नाही नाही असं बोला हे बोला करायला बिलकुल शिंदे बिलकुल बोला, त्याच्याबद्दल काहीच साहेबच आहेत नाही. ना युव. शिंदे साहेब एक नागनाथ शिंदे. हा नागनाथ शिंदे साहेबाला शिवराम मस्के कोण आहे एवढं फक्त विचारा, ते तुम्हाला नाही नाही सांगतील शिवराम मस्के कोण माणूस आहे. हा नाही नाही चालतं तसं हा. काहीही नाही, काही गैरसमज नाही तसा. एकाच दिवसात द्यायला होतं आम्ही. उद्या सगळ्याला एकत्रित बोलवा आणि एकत्रित आदेश द्या ते. हो सगळ्यांना ठीक आहे, सगळ्यांना तसंच. असं करू नका. लोकांच्या पोटावर म्हणजे इतकं असं नाही नाही त्याच्या तेवढं नाही सर, काही तर गैरसमज व्हायला ते तसं नाही टाळूवरचा तसं. लोणी खाण्याचा एका प्रयत्न दिवसात करू द्यायला होतं आम्ही, तसं काहीच गैरसमज नाही तसं. एका दिवसात द्यायला होतं. विचारा तुम्ही कोणाला विचारू शकता. नका. चालेल ठीक आहे. ओके.